हाय एवरीवन, तर देख सकते हे सुबह सुबह सकाळी सकाळी बघा माय लेकींचं काय चाललं आहे. हे आहे अननस आणि ह्याला म्हणतात पायनॅपल. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, मी खूप शिकले 9वी बरं का. तर इकडं मस्त असं खायला चालू आहे. इकडं दोघी बहिणीचं भांडणं झाले, झगडा हुआ आहे. आणि दोघींचं एवढं भांडणं झालं की छोटीनं भांडणामध्ये मला खायचंच नाही असं बोललं बघा. आंबट खट्ट मस्त होतं बरं का, आंबट गोड असं म्हणायचं होतं बरं का मला. असं मस्त होतं, मग असं मस्त एन्जॉय केलं. आणि पोरगी नाही खात म्हणलं की माईचा जीव नाही राहत कुठल्या पण आईचा बरं का. म्हणून तिच्यासाठी मी असं टिफिनमध्ये काढून ठेवलं, बघू शकता. आई आई असते बरं का. आणि मग मी माझ्या पिल्लूसाठी असं इकडं मस्त काढून ठेवलं. आणि मग तिला जायची स्कूलची तयारी चालू झाली. आणि मग तिच्यासाठी मस्त असं टिफिन मैंने पॅक किया, देख सकते हे आप. असं ती टिफिन पॅक केला. आणि टिफिनच्या भाजीमध्ये काय आहे, सॉरी आज भाजीमध्ये काय आहे तुम्हाला दाखवते. सगळ्यांना जेवायचं म्हणलं की भाजी काय असा प्रश्न पडतो आहे ना सगळ्यांना. आणि मी सकाळी सकाळी खूप वॉक केले तर माझे एवढे पाय दुखत होते काय सांगू, खूप पाय दुखत होते. आणि मग इकडं बघू शकता माय फेवरेट बटाट्याची भाजी मिक्स अशी भाजी केली होती. सगळ्यांचं खाऊन झालं होतं बघू शकता. आणि दुर्डी खाली नाही ठेवायची म्हणून त्यात ठेवलेलं. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा ना. आणि आमच्या हॉलची अवस्था बघू शकता. आमच्या इथे एवढे लेकर आहेत, 6 लेकर आहेत. आणि इकडं मस्त असे म्हणजे जावांची मिळून बरं का इथंच असतात सगळे, म्हणून आम्ही अजून मोठे होऊसपर्यंत काही चेंजेस नाही केले. आणि इथं माझी पोरगी बघा थांबली चुलतीला बोलत. आणि तिला व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत म्हणून नाही दाखवत. तर मग बघा बिशीचे पैसे द्यायला जायचे होते. आणि मी अशीच आहे बरं का, साधी सुधी. तुम्हाला मी माझं साधंच दाखवते. आणि मला गाऊनवर ओढणी घेऊन फिरायला बिलकुल नाही आवडत. मग बघा आपलं मन चांगलं असलं ना सारी दुनिया चांगली, स्वभाव चांगला पाहिजे आहे ना. मग त्या मावशीचं आमचं किती 10 दिवस वर गेले तरी मी बिशी नाही दिली ती बरं का. बघू शकता त्यांच्या इथं झाडे. आणि त्याला एवढे फणस लागले होते, ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, पोट काय म्हणतात काय माहीत, जाऊ द्या मी नाही शिकली एवढी. आणि मग इकडे त्या काकांशी गप्पा मारत थांबले. मग फायनली आत्या आल्या, म्हणजे त्या मावशी आल्या. त्यांना म्हटलं सॉरी बरं का उशीर झाला. तर ती म्हणली काय नाही मावशी बाळा, उशीर होता असतो, स्वभावात चांगलेपणा ठेवायचा बरं का. मग असं मस्त घरी येऊन लोळले. आणि माझी पोरगी 10वी ते वाटते का बघा माझ्या चेहऱ्याला बघून. आणि माझ्या पोरीची 10वी आणि बापाचं शर्ट घालून बघा कसं अभ्यासाला बसले. आणि मी इकडे लोळायचं काम करत होते. आणि ती माझ्याशी गप्पा मारून झाले की मग गेले बघा कपडे धुवायला. आणि आऊसचे गोदडे सारखी जीन्स धुवायचा एवढा कंटाळा आला काय सांगू तुम्हाला, एवढा कंटाळा. आणि मग इकडं मी असे मस्त कपडे धुवून घेतले. रोज 2 बादल्या कपडे पडतात बरं का असे मस्त. आणि हातानेच कपडे धुवायचे. असे मस्त कपडे वगैरे धुवून झाले. बघू शकता मी असे कपडे धुते. तुम्हाला येतं का असं धुवायला? आणि जसं नाही येत तर माझ्याकडून शिकून घ्या. आणि मग आहोंना फोन केला, जेवायला काय बनवू. आहो म्हटले भाकरी कर, भात कर. ठीक आहे म्हटलं बनवते. तर बायकांना घरामध्ये आराम नसतो, कामं असतात. मग इथं बघू शकता आहोंना बोलून झालं. मग ते म्हटले असं असं बनव. आणि मग बोलून झाल्यावर ठेवला फोन. आणि मग गेले किचनमध्येही. अशा थपा 2च भाकरी थापल्या बघू शकता. अशा मस्त भाकरी थापल्या. आणि मला भाकरी येतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं बोलत मी पुढे गेले. आणि अशी मस्त भाकरीला पाणी लावलं. आणि माझा केसांचा अवतार बघू शकता. मी घरात अशीच असते बरं का. खूप तर कंटाळा येतो घरातली कामं आणि तयार व्हायला. असं मस्त मग मी भाकरी केल्या. आणि चला तुमचं काय जाते व्हिडिओ बघायला, मला स्वयंपाक करायचा आहे. आणि तुम्हाला काय एवढं. तर चला जाऊन द्या, कॉमेडी नॉट कॉमेडी. आणि मग अशा मस्त पीठ मळत होते. येतं की नाही मला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि मस्त अशा भाकरी मळल्या. तर चला मी अशा मस्त भाकरी करून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे थोडासा भात घातला. आणि तर मस्त अशा पातळ भाकरी केल्या. आणि उन्हामध्ये वरती नाही का कपडे सुकवताना एवढा घाम आला. आणि पैसे गेले तर गेले, महाग नाही राहिलं तरी चालन, पण पोटाला भारी खायचं बरं का. खाण्यामध्येच कम होतो ना, कम कोणासाठी ठेवायचं. चला पोरं शिकवायचं काम करायचं फक्त आपण. मग असं मस्त असे रोज मी नारळ पिते, रोज 1 नारळ पिते, 1-2 असं पिता असते. आणि मस्त असं स्ट्रॉस नाही होता म्हणून ग्लासमध्ये नाही का, आता किती स्ट्रॉ आणायचे नाही का, म्हणून असं मैंने प्याले में लिया, प्याला क्या बोलते उसको, ग्लास
आणि उधर मेरा फ़ोन आ रहा था तो मैं देख रही थी. असं मस्त 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 मी ह्याच्यामध्ये ओतलं नारळ पाणी आणि मस्तच होतं बरं का. आणि माझ्या कपड्यांचे हाल बघू शकता. असंच आहे बरं का. मग बघा एक ग्लास असा गटा 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 पिला आणि मग इकडं मी असं नारळ पाणी पिल्यावर मला एवढं भारी तरतरी आली ना अंगामध्ये, मस्त वाटतं. मग अहो आले त्यांना लगेच बघा कसं फ्रेश वाटतं. अहो आले बघा. अहो ना असं दह्यात लाल मिरची मीठ टाकून खूप आवडतं ना अशी वाटाणा बटाट्याची भाजी दिली. 2-2 भाज्या दुपारी संध्याकाळी कुठं करत बसू. आणि इकडं मस्त बापले का एन्जॉय करत होते. आणि मग मी असा मस्त मी शाई उसपर्यंत रस पिला बघा. रोज रस वगैरे मी असं जास्त हेच खाते तरी माझं वजन वाढते, काय करू कळत नाही. तर चला असा मस्त मी शाई उसपर्यंत रस पिला. यासाठी एवढंच. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब.